हाय फ्रेंड्स, माझं नाव प्रेरणा आहे. माझं वय 20 वर्ष आहे. माझं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं. एका शहराजवळ आमची 20 एकर बागायती शेती होती. एवढी शेती आईबाबांना करणं शक्यच नव्हतं. यामुळे आम्हाला सतत कामगार आणि मजुराकडून शेती करून घ्यावी लागायची. पण अलीकडच्या काळात कामगार पैसे तर घ्यायचे, पण काम काही व्यवस्थित करत नसायचे. यामुळे माझे बाबा त्या कामगारावर खूप चिडायचे. तसाही माझ्या बाबांचा स्वभाव थोडा रागीटच होता, तर आईचा स्वभाव शांत होता. शेतामध्ये त्यांची चाललेली ओढाताण मी रोज पाहत असे. त्यांच्या अशा रागीट स्वभावामुळे कामगार आमच्याकडे जास्त दिवस टिकतच नव्हते. बाबा त्यांना पैसे द्यायचे आणि कधीकधी कामासाठी त्यांच्यावर एवढे रागायचे की ते कामगार दुसऱ्या दिवशी गायब व्हायचे. माझी आई माझ्या बाबांना खूप समजावून सांगायची. ती त्यांना म्हणायची, तुम्ही थोडं शांतीला धरा, नाहीतर आपल्याकडे कामासाठी कोणीच येणार नाही. पण म्हणतात ना, एखाद्याला कितीही सांगून त्याच्या स्वभावात काहीही बदल होत नसतो. असंच माझ्या बाबांच्या बाबतीतही झालं होतं. त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांच्या वागण्यात तीळ मात्रही फरक पडत नव्हता आणि आम्हालाही रोज रोज सांगणं योग्य वाटत नव्हतं. माझ्या आईबाबांची मी एकुलती एक मुलगी होते. त्यामुळे माझी ते खूप काळजी घ्यायचे. शिक्षणासाठी काही वेळा मी शहरात राहिली होती, पण माझ्याशिवाय त्यांना अजिबात करमत नसे. यामुळे माझ्या बाबांनी मला पुन्हा आमच्या गावाकडे आणले होते. त्यांनी मला एक एक स्कूटी घेऊन दिली होती आणि त्या गाडीवर मी कॉलेजला जाऊन यायचे. मी दिसायला सुंदर असल्यामुळे काही बिनकामाची मुलं माझ्या मागे फिरायचे. पण काही दिवसापूर्वी माझ्या बाबांनी त्यांना चांगलाच दम भरवल्यामुळे त्यांनी माझा नाद सोडला होता. पण तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला गेल्यावर काही ज्युनियर आणि सिनियर मुलं देखील माझ्यासाठी प्रयत्न करत होते. कारण ते कॉलेजचं वय खूप आकर्षणाचं असतं हे मला माहीत असल्यामुळे तिथल्या मुलांच्या तक्रारी मी बाबांकडे करत नसायचे. नाहीतर बाबा तिथेही आले असते आणि त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली असती. काही दिवसापूर्वीच आमच्याकडे एक कामगार कुटुंब खूप लांबून कामासाठी आलं होतं. त्या कुटुंबात दोघे नवरा बायको आणि त्यांचा एक एक नुकताच वयाला आलेलं पोरगं हे तिघेजण होते. सुरुवातीच्या काळात ते तिघेही आमच्या शेतात काम करायचे. पण काही दिवसांनी त्या कामगाराचा मुलगा बबलू कामावर जात नसायचा. तो दिसायला खूप किरकोळ आणि काटक होता. त्याची आणि माझी एकदा एकदा दोनदा नजरेला नजर झाली होती आणि मी फक्त स्मित हास्य केलं होतं. यामुळे त्याला वाटलं, आपल्या मालकाची एवढी सुंदर मुलगी आपल्याला पाहून हसली आहे, म्हणजेच तिच्या मनात आपल्याविषयी नक्कीच काहीतरी असेल. असा त्याचा समज झाल्यामुळे तो घरीच थांबायचा आणि रोज दुपारी मी येण्याची वाट पाहत बसायचा. या वेळेला माझे आईबाबा घरी नसायचे, नाहीतर त्यांच्यासमोर तो थांबलाच नसता. माझे बाबा स्वभावाने रागीट आहेत हे त्याला माहीत असूनही माझ्यासाठी त्याने चांगलीच डेअरिंग केली होती. सुरुवातीला मी त्याला खूप किरकोळ समजायचे, पण अलीकडच्या काळात त्याचं माझ्याजवळ येणं जरा जास्तच वाढलं होतं. माझं त्याला खूपच आकर्षण वाटायचं. यामुळे तो संध्याकाळपर्यंत माझ्यासोबत गप्पा मारायचा. मी देखील त्याच्यासोबत फक्त गप्पाच मारायचे. त्याला वाटायचं ही आपल्यासोबत फक्त गप्पाच मारत आहे. तो त्या विषयावर बोलू लागला की मी हळूच दुसऱ्या कामासाठी निघून जायचे. यामुळे त्याला वाटायचं आपण दिवसभर थांबूनही आपल्या हातात मात्र काहीच लागलं नाही. शिवाय तो खूप दिवसापासून घरी राहत असल्यामुळे त्याचे आईबाबाही त्याच्यावर रागवायचे. पण एक दिवस त्याची आईबाबा आणि माझे आईबाबा एका लग्नासाठी दुसऱ्या गावाला गेले होते. त्या दिवशी तो खूप खुश होता आणि जोशमध्येही होता. त्याला वाटलं, आज घरी तर कोणीच नाही, या संधीचा आपण फायदा घ्यावा आणि मला त्या कामासाठी तयार करावं. तो किरकोळ दिसत होता म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. तो माझ्यापेक्षा लहान होता तरी तो खूप मागे लागला होता. त्या दिवशी तो अचानक आमच्या घरी आला आणि घराचा दरवाजा त्याने बंद केला. माझ्या लक्षात आलं की आज याच्या मनात भलतंच काहीतरी दिसतंय. यामुळेच त्याने दरवाजा बंद लावला असावा. मी त्या क्षणी त्याला काहीच बोलले नाही. त्याच्या मनात नेमकं काय आहे हे आज मला पाहायचं होतं. पण पुढील एका तासात त्या किरकोळ मुलाकडून जे घडलं
त्याचा मी कधीही विचार केलाच नव्हता. कारण किरकोळ वाटणारं मुलाने सायंकाळपर्यंत बरंच काही. शेवटी अंधार पडायला लागल्यावर तो माझ्यापासून दूर गेला आणि जाता जाता मला म्हणाला, तू मला खूप किरकोळ समजत होतीस ना. आज तुला समजलं असेल. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. पुढे काही दिवसांनी त्याच्या सततच्या घरी राहणं माझ्या बाबांना थोडं वेगळं वाटू लागलं. यामुळे त्यांनी एक दिवस त्याला त्याच्या आईबाबांसमोर बोलावून घेतलं आणि त्याच्यावर खूप रागावून बोलले. ते त्याला म्हणाले, तू तरुण पोरगा असून दिवसभर घरीच राहतोस आणि आईबाबांना कामासाठी पाठवतोस. तुझा घरी राहण्याचं नक्की काय काम असतं, काय कारण असतं. असं बोलल्यामुळे त्याला वाटलं आता घरी राहून आपला काहीच उपयोग नाही. तेव्हापासून तो किरकोळ दिसणारा मुलगा पुन्हा मला कधी घरी दिसलाच नाही.